इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका। दरामध्ये 30% वाढ, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याचा अंदाज। तर कतारनं LNGचं उत्पादन थांबवल्यानं उद्योगधंदे संकटात। पश्चिम आशियातील परिस्थिती सर्वांसाठी चिंतेचा विषय। भारत शांततेच्या बाजूनं, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं सभागृहात निवेदन। संतप्त विरोधकांचा लोकसभेत गोंधळ, तर राज्यसभेतून सभात्याग। इराण आणि अमेरिका युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड। गुंतवणूकदारांचे 15 लाख कोटी पाण्यात, सोनं चांदीही निस्तेज। इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी हल्ल्यामध्ये जखमी। इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीची माहिती। तर 10व्या दिवशी इराणमधील मृतांचा 1700च्या घरात आकडा। मवियाला मिळणारी विधान परिषदेची एकमेव जागा उद्धव ठाकरेंना मिळण्यासाठी ठाकरे सेना आग्रही। एकनाथ शिंदे दिलदार, पाठिंब्यासाठी फोन करावा, शिवसेनेचा ठाकरे सेनेला चिमटा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांची धावाधाव सुरूच। दिल्लीमध्ये केजरीवालांच्या भेटीनंतर अखिलेश यादवांसह मल्लिकार्जुन खरगेंची घेतली भेट। चौकशीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची मागणी। राज्यभरात उन्हाच्या झळा आणखी तीव्र। मुंबईचा पारा 40 ते 42 अंशांच्या घरात जाण्याचा अंदाज। घराबाहेर पडताना काळजी घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।